मी कधी हे ऐकलं नव्हतं. पण माझ्या मनातही अशी गोष्ट आहे, की तंत्रमंत्र विद्या ही निगेटिव्ह गोष्टींसाठीच केली जाते. हे केल्याने पॉझिटिव्ह किंवा चांगलं आयुष्यात कधीच घडत नाही. तर एक्झॅक्टली याविषयीचं जरा मार्गदर्शन करावं. तंत्र मंत्र साधनेमध्ये निगेटिव्ह त्याला अप्रोच दिला गेलेला आहे सोशल मीडियामार्फत. ओके. त्याच्याविषयी पॉझिटिव्ह बोललंच जात नाही. हां. त्यामुळे 70% लोकं निगेटिव्ह आहेत. हं. ब्लॅक तंत्रसाधना म्हणजे ब्लॅक मॅजिकच म्हणतात हो, लोकं. हो. तर ॲक्चुअली ब्लॅक मॅजिक नाहीये ते. एक ओके. साधना आहे. तंत्र हे सगळे देवांचे आहेत. मंत्र हे सगळ्या देवांचे आहेत. हां. आपण जे मंत्र म्हणतो ते तंत्र साधनेमध्येच आहेत. बरोबर. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे याच्याकडे. हं. तो फार बदलणं महत्त्वाचं आहे. मग ह्याच्यासाठीच आपण तंत्रसाधना शिकवायला लागलेलो आहे ओके. आणि शिकवत आहे आता आपण. ओके. पण निगेटिव्ह ह्याच्यामध्ये असं काही नाहीये. निगेटिव्ह म्हणजे काय ह्याच्यामध्ये मारण क्रिया, वशीकरण क्रिया ह्या शिकवत नाही आपण. ओके. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. ओके. त्यामुळे आपण त्या शिकवत नाही. ह्या 2च क्रिया अशा आहेत, की त्या निगेटिव्ह आहेत आणि त्या अस्तित्वामध्ये होतात ओके. आणि ह्या केल्या जातात. त्या आपण नाही शिकवत. ओके. त्या दोन्ही क्रिया सोडून आपण सर्व क्रिया शिकवतो.